दाभाडी मतदारसंघातील लोकांनी मोठ्या विश्वासाने निवडून दिलेले नामदार दादाजी भुसे यांनी महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदी स्थान मिळवले आहे। खाते वाटपादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर शालेय शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली। त्यांच्या नेतृत्वाने आणि मेहनतीने संपूर्ण मालेगाव तालुक्यासह महाराष्ट्रात दादाजी भुसे यांचा गौरव होत आहे। या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील जनतेचे आभार मानण्यासाठी त्यांनी आभार दौऱ्याचे आयोजन केले आहे। या दौऱ्याचा एक भाग म्हणून दाभाडी येथील नागरिकांसाठी दूध डेअरी प्रांगणात मोठी आभार सभा आयोजित करण्यात आली। या सभेत दादाजी भुसे यांनी दाभाडीच्या नागरिकांचे मनपूर्वक आभार मानले आणि आपल्या कर्तव्यांची जाणीव करून दिली। सभेत दाभाडी ग्रामस्थ, शिवसैनिक, दाभाडी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच प्रमोद निकम, उपसरपंच गब्बरदादा निकम यांच्यासह स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी दादाजी भुसे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान दादाजी भुसे यांनी दाभाडीकरांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। त्यांनी सांगितले की तुमच्या विश्वासामुळेच मी आज या महत्त्वाच्या जबाबदारीवर आहे। मला तुमच्यासाठी आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगले काम करण्याची संधी मिळाली आहे। दाभाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी एकजुटीने कार्यक्रम यशस्वी केला। सभेला उपस्थित दाभाडीकरांनी दादाजी भुसे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। दादाजी भुसे यांचे या भागातील नेतृत्व आणि कार्याचा गौरव करत दाभाडीवासियांनी त्यांना प्रचंड उत्साहाने पाठिंबा दर्शवला। या कार्यक्रमाने दाभाडी गावात एकता आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण केले। आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। मी कार्यक्रमात अगदीच न लांबवता मी कार्यक्रमाचं प्रस्ताविक अमोल रामदासजी निकम यांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं प्रस्ताविक थोडक्यात मांडायचं आहे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। आवाज जोरात आला पाहिजे। बोला छत्रपती संभाजी महाराज की। उपस्थित दाभाडीच्या नगरीतील माता भगिनी, उपस्थित दाभाडी ग्रामस्थ, उपस्थित मान्यवर आणि खऱ्या अर्थाने मालेगाव तालुक्याचे लोकनायक, जननायक आणि विकास पुरुष मान्य नामदार दादासाहेब भुसे साहेब नागपूर येथून विधान भवनातून आल्यानंतर सर्वप्रथम जर कोणाला भेटायला गेले असतील तर मायबाप जनतेला भेटायला मंत्री म्हणून पदभार मिळाल्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। निवडणूक जेव्हा रणांगणात होती, विरोधक आरोप करत होते आणि एक व्यक्ती एका विकासाच्या मुद्द्यावर मालेगाव तालुक्याच्या, पंचक्रोशीच्या आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासावर विनम्रपणे बोलत होता, ते नामदार दादासाहेब भुसे होते। सर्वप्रथम या ठिकाणी मतदार मायबाप जनतेचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला। आम्ही सांगायचं, साहेब तुम्ही इथे न थांबता मुंबईला जा, मंत्रीपद घेण्यासाठी लगबग असते, तुम्ही त्या ठिकाणी थांबा। साहेबांचं एक वाक्य होतं, आपल्याला शिंदे साहेब जेही आदेश देतील तो आपल्याला पाळायचा आहे। आणि आज देखील शिक्षण क्षेत्राचा आदेश साहेबांनी सर्वश्रेष्ठ मानत या ठिकाणी तो आदेश स्वीकारलेला आहे आणि आपल्यामध्ये या ठिकाणी ते आपले आभार मानण्यासाठी आले आहे। मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचा पुन्हा एकदा आभार मानूया। धन्यवाद। महाराज मंचावर बसलेले, आत्ताच लाखाच्या मतजक्याने निवडून आलेले नामदार दादासाहेब भुसे, अध्यक्षस्थानी विराजमान झालेले अशोक जगन्नाथ निकम, संजय निंबाजी देवरे आणि आदरणीय व्यासपीठ साहेब, शिक्षण हे वाघिणीचे दूध असते असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने आपल्याला शिक्षण मंत्रीची जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी जसं आपण महाराष्ट्रात नावलौकिक कमवलेलं आहे तसं शिक्षण मंत्री म्हणून नावलौकिक कमवाल ही आम्हा दाभाडीकरांना आत्मविश्वास आहे।
तसा साहेब आज दुग्ध शर्करा योग आहे. आपण मायबाप जनतेचे आभार मानण्यासाठी दाभाडीला येणार होतात आणि काल आम्ही भेटलो की म्हटलं दाभाडीला तुम्ही यावं बुवा. तर म्हटलं ठीक आहे, मी उद्या दाभाडीला वेळ देणार आहे जनतेचा आभार मानण्यासाठी. आणि योगायोगाने आपल्या दाभाडीचं युवा नेतृत्व निळू काकाचा आज वाढदिवस आहे. निळू काकांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा माझ्याकडून आणि दाभाडीकरांकडून पण. साहेब पण तुम्ही पण द्या शुभेच्छा. दुसरं असं साहेब, आमच्या गावाचा विस्तार खूप मोठा आहे. आमचे जुने जाणती लोक सांगायची, प्रमोद अरे दाभाडीकर साहेबना पाठमागे इथला पक्का शेतच म्हणे, मकीना दाना जशा सुपडा वाटत पडतच म्हणे, तशा दाभाडीतून मतं पडतील. आणि साहेब तशाच मतं दाभाडीतून पडणार. आमनं अख्खं गाव एकत्र घे, विरोधकाचे जागा ठेवली, डिपॉझिट जमा करायसाठी आमनं गाव ग्रामपंचायतले बी करत होतं आणि आजचे बी डिपॉझिट जमा कर दिलं साहेब. सध्या गावाच्या विस्तारामुळे दाभाडी गावाचा विस्तार तसा खूप मोठा आहे. रुकडोबा नगर, बजरंगवाडी, नवीन कॉलनी. साहेब आमच्याकडे विस्तारामुळे रस्ते आणि गटारीचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. आम्हाला जी आपण आपल्या कर्तृत्वाने जी पाईपलाईन मिळाली ती पण तिचा दर्जा कॉन्ट्रॅक्टर चांगला नसल्यामुळे तिचाही दर्जा खराब आहे. नवीन आपण जे गिरणा नदीवर केटीवर घेणार आहात त्या केटीवरच्या ठिकाणी आम्हाला नवीन एक पाईपलाईन द्यावी आणि दाभाडीला रस्ते द्यावेत ही विनंती. आपण शिक्षण मंत्री झालात, आपण त्याबद्दल दाभाडीकरांकडून मी तुम्हाला शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि माझे गुरुवर्य असलेले दादाभाऊ भुसे यांच्या स्वागतासाठी तुम्ही सगळे जमलात. येथे जमलेल्या सर्व नागरिकांचे मी प्रथमतः आभार मानतो. आणि दादाभाऊंबद्दल फार कमी गोष्टी काही लोकांना माहीत आहेत, त्या मला थोड्याशा तुमच्या निदर्शनास आणून द्यायच्या आहेत. सुरुवातीला जेव्हा जिल्हा परिषदचे पॅनल उभं केलं गेलं तेव्हा दादाभाऊंचं ऑफिस हे खाली होतं, जिथे मोसम पुलावर खाली ऑफिस असायचं. मात्र त्यांच्या ऑफिसमध्ये एक निश्चित मला कायम दिसायचं की आनंद दिघे साहेबांचा तिथे फोटो होता. त्याची आरती केल्याशिवाय साहेब कधीही खुर्चीवर बसत नसत. जेही लोक यायचे, ज्यांची कामं असायची, ते कोणत्याही प्रकारची कामं असली तरी व्यक्तिगतपणे सगळ्या कामांमध्ये स्वतः लक्ष देऊन योग्य लोकांना ते मार्गदर्शन करत असत. वेळ प्रसंगी ते स्वतः त्या ठिकाणी जाऊन काम करत असत. हे सगळं मी फार जवळून दादाभाऊंना बघितलंय. दादाभाऊंना सुरुवातीला दादाभाऊंकडे 800 असायची, त्यावेळेला दादाभाऊंनी आम्ही बऱ्याचशा दौऱ्यांवर फिरायचो आणि त्यावेळेला जवळजवळ 8 खेडी आम्ही फिरलोय एका दिवसात. आणि त्या एका दिवसात दादाभाऊंनी प्रत्येक व्यक्तीचे चरण स्पर्श केलेले आहेत. मला बऱ्याचदा प्रश्न पडायचा की दादाभाऊ तुम्ही आता यांच्या सगळ्यांची पायी पडतात, तुमचं कंबर वगैरे दुखत तर नाही ना. हा जरा विनोदाचा भाग जरी तुम्हाला वाटत असला तरी मला त्यांची काळजी असायची म्हणून मी त्यांना विचारायचो. ते म्हणायचं अरे उमेश वकील साहेब, कधी मला वकील साहेब म्हणायचे, कधी उमेश म्हणायचे. तर ते मला सांगायचे ज्या वेळेला आपण सामाजिक कार्य करायला जातो त्यावेळेला आपल्यामध्ये जे स्फुरण निर्माण होतं त्याच्याने आपलं कंबर दुखत नाही, आपला कोणताही त्रास आपल्याला कधी होत नसतो म्हणे. मी ते ऐकून अचंबित व्हायचो. नंतर मात्र दादाभाऊ मला ड्रॉप करायचे. मी वडेलला जायचो आणि वडेलहून आम्ही जे मजूर आणायचो त्यांच्या सगळ्यांच्या घरी आम्ही जायचो. आमचं सहज माझं माहिती अधिकारात शिक्षण क्षेत्रात चांगला अभ्यास झालेला आहे म्हणून आपण बारकाईने शिक्षण क्षेत्रात लक्ष घालावं, कारण तिथला गठ्ठा गोंधळ महसूलपेक्षा अवघड आहे.
आणि मराठी भाषेला आपल्या काळातच अभिजात दर्जा मिळाला. पण त्याच्याच बरोबर विनंती करतो की मराठी शाळा वाचवण्यासाठी आपण अग्रणी पुढाकार घ्यावा. दुसरी विनंती शेतकऱ्यांसाठी, कांद्याची वाट लागली, कांद्याने मागे केंद्र सरकारनं लढवलं म्हणून मागे आता सुविधा मिळाल्या, पण आता तो 20% निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. तरी त्याच्या मागे फॉलो घेऊन ते लवकर केलं तर बरं होईल ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद दादा. खऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांना नमन करतो. आपले सगळ्यांचंच नव्हे तर या उत्तर महाराष्ट्राचं एक आदर्श आणि चारित्र्य संपन्न असं नेतृत्व सन्माननीय साहेब, माझा सर्व मित्रपरिवार, आदरणीय व्यासपीठ, समोर बसलेले गावातील पंचक्रोशीतील सर्व मित्रपरिवार, माता, बंधू, भगिनींनो, प्रमोद दादाने जे मांडलं की दुग्ध शर्करा योग आहे, माझा 40 वयाचा जो वाढदिवस होता तो अतिशय मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात आपण सगळ्यांनी मिळून इथे साजरा केला होता. आणि मग सालाबादाप्रमाणे डेअरीत बसायचं आणि नियोजन होतं. पण आजच नेमकी आभार सभा लागली आणि वाढदिवस पण साजरा होतोय. ही आभार सभा ज्या विजयासाठी आहे, ज्या 1,06,000 मतांसाठी आहे, त्यांचे खरे आभार आज इथून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यालाही मानावेसे वाटतात. त्याचं कारण असं आहे की काय काय अफवा, काय काय वावड्या, काय काय चर्चा या तालुक्यात आणि या तालुक्याच्या बाहेरच्या जनतेने सुरू केल्या होत्या. पण हा एक माणूस, हे आपले साहेब इतके धीरगंभीर होते की मी रात्री 1-1 वाजता मी विचारायचो की साहेब तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमचं काम चालू ठेवा, जनता त्याचं उत्तर मतपेटीत देणार आहे. आणि 23 तारखेला याच देवी याच डोळा तो आनंद बघण्याचा मान सन्मान मला, प्रमोद दादाला, म्हणजे आपल्या जे आम्ही मध्ये होतो त्यांना मिळाला. आणि ती मतं जेव्हा पडत होती, जी मतं ज्या पेट्या जेव्हा बाहेर निघत होत्या, ज्या गावांमध्ये लोक सांगायचे, त्याच्याचं उदाहरण म्हणून सांगतो, चिंचवा असेल, खाकुर्डी असेल, ज्या गावांमध्ये आपल्याला मतं कमी मिळतील, आपण 100 मतांनी मागे राहू, असा जो विषय होता, तिथे आपण 1400 2,000 मतांनी पुढे होतो. वन साइडेड पुढे होतो. विरोधकांना 52 मतं 53 मतं अशी परिस्थिती होती. प्रत्येक गावात ती परिस्थिती होती. पण ज्या गावांनी आपल्याला सपोर्ट करायचा नाही त्या गावांनी पण मोठ्या प्रमाणात का सपोर्ट केला, तर ते आहे साहेबांचं काम, ते आहे सन्माननीय धर्मवीर आपले सर्वांचे गुरुवर्य आनंद दिघेंचे एक वाक्य जे साहेबांनी त्यांच्या मनात ठसून घेतलं. आणि साहेबांच्या नंतर माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी आपण सगळ्यांनी मनात ठसून घेतलं की नेता हा एसी ऑफिसमध्ये किंवा नेता हा घरात शोभून दिसत नाही, तर नेता कार्यकर्ता हा जनतेच्या दारात शोभून दिसतो. आणि त्यामुळे इतकी मतं साहेबांना मिळाली. आणि ही वाटचाल यापुढेही या मालेगावच्या बाह्य विधानसभा मतदारसंघाची तर राहीलच राहील, पण साहेबांच्या या शिक्षण खात्याच्या मंत्रिपदाच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राची होईल अशी आशा बाळगतो. तर नाही, मला तो विश्वास आहे, आपल्या सगळ्यांना विश्वास आहे. साहेब, एक छोटीशी मागणी आहे. काल खडकीला आलो होतो, खडकीच्या माऊलींनी सांगितलं की काष्टीचं नाव देशाच्या पातळीवर गेलं, आजंगचं नाव देशाच्या पातळीवर गेलं. आमच्याकडेही भरपूर जागा आहे. जर भविष्यात एखादं युनिट आलं तर ते दाभाडीचं नाव आपल्या माध्यमातून देशाच्या पातळीवर गेलं पाहिजे, एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिचे सुपुत्र शिवसेनेचे पदाधिकारी माननीय भाऊ त्यांचा आज 43 वर्ष पूर्ण झाले आणि 42व्या वर्षामध्ये पदार्पण झालं. खऱ्या अर्थाने त्यांच्या वाढदिवसाच्या साठी मी इकडे आलो. आभार दौरा आपला नंतर होणार होता. आज नेहरू भाऊंचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाला शुभेच्छा द्याव्यात आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने, मालेगावच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने, मालेगावच्या सर्व नागरिकांच्या वतीने माननीय निळकंठजी निकम साहेबांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो.
त्यांच्या हातून समाजाची सेवा घडवून त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. मला वाटतं की आतापर्यंतच्या प्रवासामध्ये निळूने पाठीमागच्या काळात ते वेगळ्या विचारसरणीमध्ये होते आणि मग मागच्या काही वर्षांच्या पासून आपण सर्वजण सोबत त्या ठिकाणी काम करतो आणि हे कार्य संपन्न करीत असताना तळागाळातल्या गोरगरिबांची सेवा करणं हे जे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे जे शिवसेनेचं ब्रीद आहे त्या पद्धतीप्रमाणे निळूभाऊ आणि सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी आपण सर्वजण काम करतो आणि म्हणून निश्चितपणे भविष्य काळामध्ये सुद्धा त्यांच्या हातून त्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून समाजाची सेवा घडेल हा विश्वास आपल्या सर्वांच्या वतीने मी व्यक्त करतो. आता इथे लिहिलेला आभार दौरा संपन्न करत असताना मला वाटतं की आणखी शशीभाऊ निकम आणि आणखी काही पदाधिकारी सर्वांच्या उपस्थितीमध्ये तो आपण आभार दौरा संपन्न करणार होतो. मी आज खऱ्या अर्थाने वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला अविष्ट चिंतन करायला हवं. हरकत नाही. विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही सर्वांनी जीवाचं रान केलं. ज्येष्ठ मंडळींनी मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिले, मार्गदर्शन केलं, माता बगल्यात आशीर्वाद दिले. तरुणांनी जीवाचं रान करून अगदी एक एक मत, कोण बाहेरगावी आहे, कोण नाशिकला आहे, कोण धुळ्याला आहे, कोण पुण्याला आहे, अगदी मळ्यात जाऊन प्रत्येक वॉर्ड वाईज, प्रत्येक क्षेत्रावाईज जबाबदाऱ्या निश्चित करून एक एक मत तुम्ही काढलं आणि यावेळी जरा जास्तीच आशीर्वाद दाभाडीने पण दिलेले आहे. हे काही फक्त दादा भुसेमुळे नाही, आपण सर्वजण एक टीम म्हणून काम करतो. अगदी तळागाळातला छोटासा शिवसैनिक जरी असेल, तो पदाधिकारी असेल, महायुतीचे पदाधिकारी असेल, आपण सर्वजण जनतेच्या सेवेमध्ये असतो आणि त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात यश आपल्या सर्व जनतेने त्या ठिकाणी दिलेलं आहे. मालेगावच्या जनतेने मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिले आणि त्याच्यामुळे तुमच्या सर्वांच्या कष्टामुळे लाखाच्या पुढचा लीड भविष्यवाणाला त्या ठिकाणी मिळाला. आणि म्हणून मागच्या 15 दिवसापूर्वीच आपण आभार दौरा चालू केला होता. काही गावं काढून झाले, मध्येच टीव्हीला बातम्या यायला लागल्या, मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आणि मग सर्व पदाधिकारी बोलायचे की आभार दौरा 2 दिवस आपण पुढे मागे होईल, परंतु तुम्ही मुंबईला जाईल कसा. आम्ही सर्व पदाधिकारी मुंबईला गेले. ओके, त्या मुंबईला जायचं म्हणजे टीव्हीला बातम्या पाहायला पलीकडे दुसरं काही काम नाही सर. एक दोन बातम्या बंद करू द्या राऊत साहेबने. आणि मी सांगितलं की माननीय आपले शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आपल्या मालेगावला आपल्याला सगळ्यांना ओळखतात. जर आपल्या मालेगावला काही
जबाबदारी आशीर्वाद त्यांना द्यायचे असेल तर आपण मालेगावला जरी राहिलो तरी ते मिळणार आहे. परंतु प्रक्रियेचा एक भाग असतो आणि म्हणून मग आम्ही मुंबईला गेलो आणि पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी पाहिलं की त्या ठिकाणी ज्या काही घडामोडी व्हायच्या त्या झाल्या. मागच्या आठवड्यामध्ये अधिवेशन झालं आणि अधिवेशनाच्या नंतर शनिवारी मालेगावला परत येत असताना रात्रीचं त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचं खाते वाटप पण मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी घोषित केलं. आपल्या मालेगाववर शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय शालेय शिक्षण आणि आरोग्य विभाग. तसं 15 दिवसापासून आम्ही 2-3 वेळेस जेव्हा उपमुख्यमंत्री महोदयांना काही कामाच्या निमित्ताने भेटायला जायचं तर त्यावेळेस त्यांनी तशा पद्धतीचे संकेत दिले होते. आपण आपल्या काही भावना तिकडे ठेवल्या होत्या, काही विचार ठेवले होते, परंतु शिंदे साहेबांनी सांगितलं की त्यांच्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे आणि या माध्यमातून महाराष्ट्राची आपण चांगली सेवा करू शकतो. आणि म्हणून माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचे आदेश शिरसावंत मानून मुख्यमंत्री महोदयांनी पण आपल्या मालेगाववर या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी त्या ठिकाणी निश्चित केली. मालेगावच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो. म्हटलं तर तसं हे चॅलेंजिंग क्षेत्र आहे वकील साहेब. पहिलीपासून तर 12वी पर्यंतचे विद्यार्थी ते घडवणं, ते उद्याच्या भारताचा एक नागरिक उभा करणं, हे पवित्र पुण्याचं काम या कालावधीमध्ये आपले शिक्षक बंधू भगिनींच्या माध्यमातून संपन्न होत असतं. म्हटलं तर आत्ताच्या घडीला 2-2.5 कोटी विद्यार्थी 1ली ते 12वी मध्ये शिक्षण घेतात. लाखोच्या संख्येने शिक्षक बांधव आहेत. जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, काही खाजगी संस्था आहेत, या सर्वांच्या माध्यमातून हे कार्य संपन्न होत असतं. मी जास्तीचा वेळ आपला घेणार नाही, परंतु अतिशय मोठी जबाबदारी आपल्या मालेगाववर उपमुख्यमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे. काही शाळांना जेव्हा आम्ही भेटी देतो आहोत तर काही शाळांमध्ये अतिशय चांगलं काम झालेलं आहे. काही लहान लहान मुलं मराठी अगदी शुद्ध वाचून दाखवतात, कविता म्हणून दाखवतात, पाढे म्हणून दाखवतात. काही विद्यार्थी इंग्रजी वाचून दाखवत आहेत. शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची स्वच्छता आहे. काही ठिकाणी थोडेसे अपूर्तता पण आहेत. काही ठिकाणी हे पण दिसून आलं की 5वी-6वीच्या मुलाला वाचता पण नाही आला. काही ठिकाणी हे पण दिसून आलं की एका वर्गामध्ये 40 विद्यार्थी पटावर आहेत, परंतु त्या दिवशी वर्गामध्ये 21 विद्यार्थी उपस्थित होते.
19 विद्यार्थी कुठे गेले? तर 19 विद्यार्थ्यांचे पैकी काही पालक ऊस तोडीला गेले. ऊस तोडीला गेले तर आपले लहान मुलं पण त्यांच्यासोबत गेले. काही ठिकाणी विद्यार्थी कापूस वेचायला जात आहेत. काही ठिकाणी विद्यार्थी कांदे लागवडीला गेलेले. ही तर वस्तुस्थिती आहे. आम्ही जेव्हा वाचता आलो नाही म्हटलं की आम्ही सांगतो की ते सर चांगले नाहीत, ते शाळेमध्ये असं आहे तसं आहे. मी काय बोलत नाही की सगळेच चांगले आहेत. एखादं दोन जर काही कमी अधिक असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा पण करायच्या आहेत, बिलकुल करणार. परंतु आम्ही जर आमच्या लहान मुलांना जर शाळेतच पाठवणार नाही, मग ते सर सांगतायत, 4-4 वेळेस विनंती करतायत, आणि मुलं जर शाळेत गेले नाहीत, मग त्यांना शिकवणं, मग त्यांचं वाचन किंवा कविता बोलणं, पाढे बोलणं, ते तर लांबची गोष्ट पडते. आणि असं हे चॅलेंजिंग काम, त्याची जबाबदारी आपल्या मालेगाववर आलेली आहे. अनेक गोष्टी आहेत. तर मी येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना अस्वस्थ करू इच्छितो. पहिले तर आभार दौरा आपण तालुक्याचा करणार आहोत. आणखी 2 दिवसामध्ये बऱ्यापैकी आभार दौरा पूर्ण होणार आहे. आभार दौरा झाला की ते करत असताना काही शाळेमध्ये पण जातो आहे. शेवटी आपला केंद्रबिंदू असणारे विद्यार्थी, आणि त्यातल्या त्यात ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती बरी आहे ते पालक आपल्या पाल्यांना म्हणजे मुलांना इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये काही फी वरून ऍडमिशन देतात. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गोरगरिबांची मुलं आहेत. आता या इंग्रजी शाळेच्या स्पर्धेमध्ये या मराठी शाळेचे पण विद्यार्थी आपल्याला टिकवायचे आहेत, आणि हे एक मोठं आव्हान आपल्या समोर त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून यासाठी जे जे काही करावं लागेल, विद्यार्थ्यांच्या पालकांच्या पण सूचना आपण ऐकून घेणार आहोत. शिक्षक बंधू भगिनींचं पण आपण ऐकून घेणार आहोत. उमेदजी संस्था चालकांचं पण आम्ही ऐकून घेणार आहोत. आणि प्रत्येकाच्या सूचना, अडीअडचणी त्याच्यातनं मार्ग काढत आपल्याला पुढे जायचं आहे. मला माहिती आहे अडचणी प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत, या पण क्षेत्रामध्ये आहेत. परंतु अडचणींकरता आपल्याला थांबता येणार नाही. त्याच्यातनं मार्गच काढावा लागेल आणि पुढे जायचं आहे. आपल्याला अडचणी पण सोडवायच्या आहेत. आणि अडचणी सोडवताना आपली काम करायची पद्धत आहे की पहिले आम्ही आमचं कर्तव्य बजावणार, आम्ही आमचं कर्तव्य पार पाडणार, काही चांगलं करून दाखवणार, आणि मग हक्काने सरकारकडनं आमच्या अडचणी पण आम्ही सोडून घेणार. मला वाटतं की काल मी खडकी लावतो, असंच आभार मानत असताना खडकीचा ज्ञानेश्वर काही नाव आहे, अतिशय त्याचं घर जर तुम्ही पाहिलं तर पडकं घर, कदाचित 100 फूट पण नसेल. वडील सतत आजारी, दुधेकर म्हणून आहे. बहीण पण आजारी, कधी कधी स्वयंपाक त्याला करावा लागायचा. परंतु ते दुधेकर
कधी पुण्याला जायचा, इकडे शेती करायचा, पुण्याला जायचा, क्लासेस अटेंड करायचा आणि स्पर्धा परीक्षा त्यांनी परीक्षा दिल्या. एके दिवशी तर त्याचं उद्या पुण्याला परीक्षा द्यायची, परीक्षा होता की इंटरव्ह्यू होता, आणि आदल्या दिवशी खडकीला स्वतःच्या शेतामध्ये काही दिवसांपासून तो काम करत होता, आदल्या दिवशी पण काम करत होता. दिवसभर शेतात काम केलं, रात्री बस पकडली, पुण्याला गेले आणि दुसऱ्या दिवशी मग ती परीक्षा की इंटरव्ह्यू दिली. त्यांनी एवढे कष्ट केलेले होते, एवढा अभ्यास केलेला होता, परमेश्वराने पण आशीर्वाद दिले आणि PSI म्हणून त्याची निवड झाली. असे अनेक गुन्हेगार आहेत, परंतु याचं वेगळं पण एवढं करता मी सांगितलं की त्याचं आज पण आपण घर पाहू शकतो. त्या गुन्हेगारचं ट्रेनिंग पूर्ण झालं आणि मला वाटतं आजच त्यांना मुंबईच्या पोलीस विभागामध्ये PSI म्हणून आज कदाचित ते हजर झाले असतील. आणि म्हणून मला वाटतं की या क्षेत्रामध्ये एक विद्यार्थी जर शिकला, मोठा झाला, तर त्याचं कुटुंब, त्याचा परिवार, त्याचा मित्रपरिवार, त्याचे नातेवाईक, त्याचं गाव, आज गुन्हेगारच्या माध्यमातून आपल्या मालेगावचं नाव मोठं झालं. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही एक चळवळ उभी करावी लागणार आहे. मी गावाला विनंती करेन, प्रत्येक गावाला मी विनंती केली, जसं मंदिर बांधायला आपण सगळेजण एकत्र येतो, गाव एकत्र येतं, मंदिर महत्वाचेच आहे, परंतु हे शाळा सुद्धा आपले एक प्रकारचे मंदिर आहेत. तर त्या मंदिरासाठी पण आपण सर्वांनी एकत्र यावं, त्या मंदिराला आपण सहकार्य करावं, अशा प्रकारची मी विनंती आपल्या गावाला पण या निमित्ताने करतो. किंवा दादा भाऊ 2 दिवस होणार डिपार्टमेंट मिळाल्यानंतर तर लगेच उपदेश करायला लागतात. विषय असा नाहीये, आपण फार पूर्वीपासूनच या विषयात लक्ष घातलेलं आहे. मालेगाव तालुक्यामध्ये जवळपास 22-23 ठिकाणी नवीन शाळा बांधल्या आपण जिल्हा परिषदच्या. आपल्या दावणीला पण शाळा झाल्या, 2 शाळा झाल्या. जवळपास 40-45 जिल्हा परिषदच्या शाळेंची आपण दुरुस्ती केली. म्हणजे मागच्या 4-5 वर्षापासून हे काम आपण चालू ठेवलेलं आहे आणि योगायोगाने आज त्या विभागाची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. आणि म्हणून आता जास्ती जबाबदारीने आपल्याला पुढे जावं लागणार आहे. तर मी वेळेचं भान ठेवतो. बरं, मुंबईला भूक लागली असेल आणि घरी सगळ्यांना काहींना घरी जाऊन स्वयंपाक काहींना करायचा असेल तर मी एवढीच विनंती करणार आहे. आणि ताईंवर जास्ती जबाबदारी आहे, माता भगिनींवर जास्ती जबाबदारी आहे. जरी आपल्या घरातला विद्यार्थी नसेल, आजूबाजूचा असेल, तर त्या ताईला पण समजावून सांगा की त्या मुलांना शाळेत जाऊ दे. म्हणजे 2 दिवस 4 दिवस पुढे मागे होईल, 2 दिवस काय त्याला बोलता येणार नाही, लिहिता येणार नाही, वाचता येणार नाही. आणि मी तर आता एकदम मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी जाणीवपूर्वक जबाबदारी दिलेली आहे. तर मी तर पहिले आता आपलं मालेगाव घर दुरुस्त करायला घेतलंय. हरपड्या पोरगा त्याने सैनिकी स्कूलच्या धर्तीवर छोटी शाळा काढलेली आहे. शिवसंस्कार धडपड करतोय.
पण त्याच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची जर तुम्ही परेड बघितली तर तुम्हाला आनंद होईल. तर अनेक लोक चांगलं काम करतायत आणि काही कमी अधिक असेल तर मी सांगितलं की त्याच्यात दुरुस्ती करणार, चांगलं काम करू. परंतु गावाची पण जबाबदारी आहे. सरपंच साहेब एखादं काम कमी अधिक, एखादा रस्ता, एखादी गटर कमी झाली तरी हरकत नाही, परंतु आमची शाळा हे मंदिर महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. सहकार्य म्हणजे काही तिकडे पैसे पाहिजे आम्हाला असं नाही. तुम्ही जर तिकडे लक्ष दिलं, काही किरकोळ गोष्टी असतात, ते जर प्रश्न आपण सोडवले तर निश्चितपणे आपला मालेगावचा पॅटर्न आपण महाराष्ट्रावर नेऊ शकतो. आणि असेच दुधेकर तयार झाले पाहिजे म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक करायला घेतलं त्याच्या खाली अभ्यासिका पण आपण करायला घेतलेली आहे. त्या अभ्यासिकेमधनं जे विद्यार्थी अभ्यास करतील, झोकून अभ्यास करतील, एक आपले ते सोडून देऊन मालेगावला आणि स्पर्धा परीक्षेची तयारी चालू केली. क्लासेस नाही, काय नाही, पण इतका अभ्यास करायचा की त्याचं 2 मजली घर होतं, वरच्या मजल्यावरनं खाली सुद्धा यायचा नाही. त्याचं आई जेवण घेऊन वर जायच्या. त्यांनी एवढा अभ्यास केला की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तो एमपीएससी की यूपीएससी सिलेक्ट झाला. मला वाटतं एक अर्धा वर्षापूर्वीची गोष्ट आहे. यूपीएससी मध्ये झाला. दुसरं एक आपल्या कॅम्पातलाच एक युवा आहे, तो दुसऱ्या देशांमध्ये आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करतो, जे राजदूत कार्यालय असतं. हा, नितीन येवला, IFS. आपले निकम साहेब कर्नाटकमध्ये, आता मुंबईला आले. परंतु एक दाभाडीचा युवा एवढ्या मोठ्या पदावर काम करतो, या गोष्टीचा आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटत असतो. ते नितीन येवलाचं तर एकदा अफगाणिस्तानमध्ये त्यांची जबाबदारी होती, राजदूत कार्यालयामध्ये अधिकारी म्हणून. आणि एकदा रात्री 12-1 वाजता टीव्हीच्या बातम्या पाहताना एक बातमी आली, अफगाणिस्तानच्या दूतावासावर, भारताच्या दूतावासावर बॉम्बस्फोट झाला. मी ताबडतोब त्याच्या नातेवाईकांना रात्री त्याच्या घरी फोन केला. म्हटलं टीव्हीला अशी अशी बातमी येते, काय परिस्थिती आहे. आणि साधारणतः अर्ध्या-1 तासाच्या नंतर येवलाजींचा मला फोन आला की दादा भाऊ, काही काळजी करू नका, आम्ही सगळेजण सुरक्षित आहोत. जो बॉम्बस्फोट झाला म्हणजे 2 टप्प्यामध्ये एक उप ऑफिस असतं आणि जे प्रमुख ऑफिस आहे त्याच्यापासून ते खूप किलोमीटर लांब आहे. आणि त्या उप ऑफिसच्या तिकडे तो बॉम्बस्फोट झाला, पण त्याच्यात पण काही निष्पन्न घटना झालेली नाही, झालेल्या आहेत. परंतु आणखी मोठ्या प्रमाणात तरुण या ठिकाणी आपल्याला सुशिक्षित करायचे आहेत. त्यांना कामधंदे मिळाले पाहिजे, रोजगार पण मिळाला पाहिजे, म्हणून काही उद्योग पण आपण इकडे आणणार आहोत. तर निश्चितपणे कांद्याच्या संदर्भामध्ये ज्या काही आपल्या भावना होत्या त्या माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत अधिवेशन काळात आम्ही सर्व आमदारांनी एकत्रितपणे येऊन त्यांच्या कानावर ते गोष्टी घातल्या. आणि उपमुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदयांनी
केंद्र शासनाशी संवाद पण साधलेला आहे, पत्र पण लिहिलेलं आहे आणि जे 20% निर्यात शुल्क आहे ते स्थगित करावं अशा प्रकारची विनंती केंद्र सरकारला ऑलरेडी केलेली आहे. विजेच्या संदर्भामध्ये पण काही अडीअडचणी आहेत, त्या पण आपण आता सोडवायला घेतलेल्या आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये जे जे काही शब्दप्रयोग आपण नागरिकांना केले होते, ज्याच्यामध्ये नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प आपण लवकरात लवकर त्याचं काम चालू करणार, तो पूर्ण करणार, त्याचा पाठपुरावा ऑलरेडी आपण सुरू करून टाकलेला आहे. त्याच्यासोबतच गेल्या अनेक वर्षांच्या पासून मालेगाव जिल्हा झाला पाहिजे, मालेगावला मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, शेतकरी बांधवांच्या दृष्टिकोनातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना त्याची अंमलबजावणी मला वाटतं की येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये संपूर्ण राज्यव्यापी त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. त्याचाही पाठपुरावा आपण करायला घेतलेला आहे. आदिवासी बांधवांच्यासाठी 3000 घरं जे आपण मंजूर करून आणलेले आहेत, तर त्याची अंमलबजावणी आता येणाऱ्या दिवसांमध्ये आपण करायला घेतो. आणि म्हणून गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या ज्या काही सूचना असतील त्याचा जर कागदावर जर आपण लिहून दिलं तर आपलं ऑफिस आणि मी स्वतः त्याचा निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये पाठपुरावा करेल. सरपंच साहेब, आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही. महायुतीचं सरकार परत एकदा या महाराष्ट्रामध्ये एवढ्या बंपर मतांनी आलेलं आहे की मालेगावची विकास कामं थांबणार नाहीत. ज्या गतीने यापूर्वी विकास आपला मालेगावचा होताना आपण पाहिलेला आहे, त्याच गतीने विकासाची कामं पुढे जातील हा विश्वास मी तुम्हाला या निमित्ताने देतो. आणि परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने माननीय नेहरू भाऊंना या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. परत आम्ही या ठिकाणी करतो. युवा टीम ज्याने तालुक्यातनं, जिल्ह्यातनं आणि आपल्या मतदारसंघातनं मोठं योगदान या आपल्या युवा सैनिकांनी दिलं आहे, त्यांच्या वतीने हा सन्मान होतो. प्रमोददादा, गोपालदादा टीम आणि आजी शिवसैनिकांच्या वतीने पुढचा सन्मान होतो आहे. आपण दिलेली आव्हानं आणि सूचना या नक्कीच पंचायत समिती आमदार दादासाहेब भुसे यांच्या लक्ष्मीनारायण येथे उद्या 1 वाजता. जय हिंद. प्रत्येकाने या ठिकाणी जागा मोठी उतरायचं आहे. कार झाला असेल त्यांनी खाली उतरायचं आहे. लहान मुलं आणि ज्यांचा सन्मान झाला असेल त्यांनी कृपया विनंती आहे, या फोटोसाठी प्रत्येकाने 2 पावलं मागे जायची आहेत. लहान मुलींना प्राधान्य द्यायचं. सत्कार या लहान मुलींच्या सत्काराने पूर्ण होतो. साहेब, आपण जो शालेय शिक्षणाचा भार या ठिकाणी आपल्या ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.